डीएलएस पद्धती नक्की काय आहे? IPL 2023 च्या जीटी विरुद्ध सीएसके चा फायनल सामना आपल्याला आठवतच असेल। पहिल्या इनिंग मध्ये जीटी ने सीएसके साठी 20 ओव्हर्स मध्ये 214 धावांचं टार्गेट ठेवलं होतं। दुसऱ्या इनिंग मध्ये खराब वातावरणामुळे सीएसके चा डाव 1 तास उशिरा सुरू झाला। डाव सुरू होताच 3 बॉल मध्ये 4 धावा असताना पावसाने व्यत्यय आणलं आणि नंतरच्या डावात डीएलएस पद्धतीने सीएसकेला 15 ओव्हर्स मध्ये 171 धावांचं टार्गेट देण्यात आलं। निर्णय देताना डीएलएस पद्धतीमध्ये कोणतं समीकरण वापरलं जात असेल, कधी विचार केलाय? या जाणून घेऊयात। अगदी 1999 पासून आयसीसीने तर 2008 पासून बीसीसीआयने डीएलएस पद्धतीचा अधिकृतपणे स्वीकार केला। त्यामध्ये एक ठराविक गणिती सूत्र वापरलं जातं जे रिसोर्स पर्सेंटेज या संकल्पनेवर आधारित आहे, जे पहिल्या संघाच्या धावा आणि दोन्ही संघाच्या रिसोर्सच्या आधारावर दुसऱ्या डावातील संघाला टार्गेट निश्चित करून देतं। त्यासाठी एक अधिकृत सॉफ्टवेअर वापरलं जातं जे एका प्री डिफाइंड टेबलचा वापर करून कोणत्या संघाने किती टक्के रिसोर्स वापरला हे ठरवतं आणि त्या टक्केवारीनुसार दुसऱ्या संघासाठी टार्गेट निश्चित करून देतं। म्हणजेच डीएलएस पद्धतीमुळे सामना रद्द होत नाही, त्याचबरोबर निकाल निष्पक्ष लागतो। महत्त्वाचं म्हणजे सामना अजून मनोरंजक होतो। बाकी डीएलएस चा फटका बसलेला जगातला संघ कोणता आहे? कमेंट करून नक्की सांगा।